गुड मॉर्निंग मित्रांनो. रवी करंदीकर माझ्या पाठीमागे दिसणाऱ्या त्या सिंहगडावर निघालेलो आहे. अरे बाप रे, काय ऊन आहे. उन्हाने अगदी हैराण झालो. बस आता चढायला सुरुवात केली आणि ही जी आहे ना, ही पहिली टपरी आहे सरबत प्यायची. इथपर्यंत आलो ना, इथपर्यंत येता येता उन्हाने हैराण झालेलो आहे, अक्षरशः हैराण. हे बघा ना, फक्त एवढंच चढून आलेलो आहे मी, फक्त एवढं चढून आलेलो आहे. फार काही चढलेलं नाही आहे, पण इथपर्यंत येईपर्यंतच उन्हाने अगदी हैराण होऊन गेलो. शेवटी इथे बसलो जरा पाणी बिणी प्यायलो. मी म्हटलं मग नुसतंच बसून वेळ काढण्याच्या ऐवजी माझी जी अवस्था आहे तर ती जरा पटकन रेकॉर्ड करून टाकावी. फार हैराण झालो उन्हाने. आत्ता 2 मुलं मला भेटली बरं का. मला ते म्हणाले, काय वेळ करून आला. अरे ती उतरत होती आणि मी आता चढत होतो. बरं वाजलेत किती माहितीये का, 8:30 वगैरे, फक्त 8:30. पण भयंकर ऊन. ओ चला पाणी पितो आणि जातो पुढे. मला नाही वाटत की मी पुणे दरवाजापर्यंत जाईन असं. अरे आयुष्यात पहिल्यांदा या पहिल्या सरबताच्या टपरीवर आयुष्यात मी पहिल्यांदा थांबलेलो आहे. इतकं ऊन खाल्लं ते. नमस्कार, मी शशी. तुम्ही उतरत आहात, मी आता वर चढतो आहे. बरोबर. आम्ही दर शुक्रवारी भेटतो. हो, कुठे ना कुठे. पण आज माहितीये का, आज वर जायचं म्हणजे मी मगाशी एक असा व्हिडिओ केला तेव्हाच म्हणलं की मी काय बहुतेक आज वर पोचत नाही, मेटापर्यंत जाऊन परत जावं. अरे ऊन खूप आहे. ऊन खूप, पण जाता येईल हळूहळू. आणि मग परत पण यायचंय ना. परत यायचं सोपं आहे ना. सोपं, हळूहळू यायचं. हो, घरी जाऊन काय करणार. आज एक ग्लास सरबत जास्त प्यायचं जगतापकडे. पण वर जाऊ. अरे काय राव, थोडी सहानुभूती ठेवायची. आणि नाही काय हरकत नाही, आज अर्ध्या वाटेतून परत जा वगैरे असं म्हणायचं होतं. एकदा कॉम्प्रोमाइज केली की मग ते सुरू होतं. जास्त कॉम्प्रोमाइज करायला. म्हणून से नो द फर्स्ट टाइम असं एक म्हणणं. नाही परत सांगा. एकदा कॉम्प्रोमाइज केलं की मग जास्त कॉम्प्रोमाइज करत जातो आपण. नाही असं इकडे काय म्हणणं आहे. एकदा आपण कॉम्प्रोमाइज केलो की मग ते मन जास्त कॉम्प्रोमाइज करायला सुरू होतं. मग थोडं चढल्यावर तेव्हाच बास वाटतं, परत जाऊया असं मनात तशी इच्छा जागली. त्याच्यामुळे असं मनात आलं की आपण म्हणायचं से नो द फर्स्ट टाइम. आलं की लगेच नको जाणार. हे से नो द फर्स्ट टाइम जे आहे ना, हे मला वाटतं ना सिगरेट ओढणं किंवा ड्रग्ज करता असेल बरं का. हे सिंहगडावर जाण्याकरता नाहीये. पण मुद्दा असा आहे की एकदा तुम्ही, पण त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय सायकोलॉजी तीच आहे की एकदा तुम्ही धीर सोडलात की मग वाहवत जाल, मग तुम्ही बारगळत जाल गडावर जायला. हो चला. खरं का, सिरियसली का. सहज म्हटलं, खूपच नाही. हे परत सांगा मला, संदेश द्या. संदेश नाही झालं. हे जास्त बोललो मी. ऑलरेडी जे बोललो ते याच्यापेक्षा जास्त काय नाही झालं. हो का. अरे बापरे. पण तुम्ही किती वाजता आला तर. मी आज किती वाजता सुरू केलं. 7 ऑलमोस्ट 7 वाजले. 7:10 ला सुरू केलो. 8:20 वर होतं.
हो का? दुसरं माझ्या मनात विचारायला ना की आता शुक्रवारी यायच्या ऐवजी मला पहाटे 5 वाजता बस असते गुरुवार शनिवार रविवार, तर त्यावेळेला यायला सुरुवात करा. बेस्ट. हो है ना? ते चांगलं. ऊन फारच आहे ते. खरंच. येस, फारच. येस. पण नाही, मी याच्याबद्दल मी सिरियसली विचार करतो, कारण हा महत्वाचा मुद्दा आहे की एकदा तुम्ही बारगळलात, एकदा धीर सोडला की मग हा महत्वाचा मुद्दा आहे. हो बरोबर. शशी आज भेटला तसे दररोज भेटत जा. अरे बापरे. चला बंद करतो. मगाशी दुसऱ्या टपरीवर, सरबताच्या दुसऱ्या टपरीवर जेव्हा थांबून शशीशी बोलत होतो त्याच्यानंतर मिस्टर अँड मिसेस वाडेकर भेटले. ते उतरून खाली चाललेले होते. तर त्यांना म्हटलं की शशीचं म्हणणं असं आहे की एकदा जर तुम्ही गडावर आज नको जायला, अर्ध्या वाटेतच परत जाऊया असं जर एकदा नाही म्हणालात तर मग नंतर तुम्ही हळूहळू गडावर येणं बंद कराल. नंतर हळूहळू तुम्ही बारगळत जाल, ही शक्यता असते. तर तुमचं काय मत आहे? तर तुम्हाला नाही, तसं काय नाही. एखाद्या वेळेला आपल्याला वाटलं की नाही वरपर्यंत जावं, इथेच थांबावं, तर तसं करायला काय हरकत नाहीये. ते आपण त्याचं असं म्हणणं होतं वाडेकरांचं की आपण इथे मजा करायला म्हणून येतो, तर एखाद्या वेळेला आपल्याला नाही वाटलं पुणे दरवाजापर्यंत जायला, तर नाही गेलो तर काही बिघडत नाही. एकदा आपण गेलो नाही, अर्ध्या वाटेतनं परत गेलो म्हणजे पुढे गडावर जाण्याचा आपला उत्साह कमी होईल किंवा रेग्युलरली गडावर येणं बंद होईल असं मला वाटत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. इव्हन त्याचं पुढे म्हणणं असं पडलं ना की काही लोकांचं जे असतं ना की मी ठराविक वेळेलाच जाणार, मी पहाटेच फक्त जाणार, 6 वाजताच जाणार, 4 वाजताच जाणार, 5 वाजताच जाणार, आणि ती वेळ चुकली की मग मी गडावर जाणारच नाही. किंवा काही लोकांचं असं आहे की ते म्हणतात नाही आम्ही फक्त संध्याकाळी जाणार. वाडेकर काही वेळेला बऱ्याच वेळेला संध्याकाळी वगैरे पण येतो, पण आज तो सकाळी आलेला होता. तर असंही एखाद्या पर्टिक्युलर वेळेची आपण स्वतः वेळेचं बंधन स्वतःवर घालून त्यावेळेला ती गोष्ट केली नाही, त्यावेळेला गडावर गेलो नाही तर जायचं नाही, असंही काही करण्याचं कारण नाहीये. आपण मोकळीक ठेवणं आवश्यक आहे. आपण असं कुठलं बंधन स्वतःवर घालून घेण्याची आवश्यकता नाहीये. किंवा गडावर येणं हे वेळेच्या बाबतीमध्ये असेल, कुठपर्यंत जातो, किती वेळात जातो, याच्याबद्दल असं काही फार ॲडिक्शन निर्माण होण्याचं काही कारण नाही. आपण आपलं स्पिरिट असं फ्री ठेवणं आवश्यक आहे, असं त्याचं मत होतं. मी त्याच्या बायकोला विचारलं, मिसेस वाडेकरांना, ते ज्योतिषी आहेत बरं, आणि खूप चांगल्या ज्योतिषी आहेत. माझं बोलणं ऐकून त्यांनी मला विचारलं काय तुझी कन्या रास आहे का? म्हणलं अरे वा कमाल आहे. तुम्हाला कसं काय कळलं? आणि मी ज्योतिषी आहे. म्हणलं अरे तुम्ही फारच भारी ज्योतिषी आहात. तर त्या तर काय म्हणाल्या की याबरोबर जर आपल्या शरीराला झेपत नसेल, गडावर जाणं आपल्या शरीराला जर झेपत नाही आहे असं जर वाटलं तर गडावर जाणं थांबवावं. म्हणजे चढता सुद्धा थांबावं, विश्रांती घ्यावी. शरीराला झेपत नसेल तर अट्टहास करू नये. माहितीये ना, काही लोक गड चढता हार्ट फेल होऊन गेले. तर जर आपल्याला ती गोष्ट फिजिकली झेपत नाही आहे असं लक्षात आलं तर आपण त्यावेळेला थांबणं आवश्यक आहे. ऑब्व्हियसली मी काय म्हटलं की हे जे तुमचं म्हणणं आहे हे माझं वय लक्षात घेता मी जरा जास्त सिरियसली घ्यायला पाहिजे. तर मिस्टर वाडेकर काय म्हणतात माहितीये का, तुमचं वय काही एवढं नाही आहे बरं का, तुम्ही फक्त 70 वर्षाचे आहात. आम्ही 2 जण आत्ता येतोय. आमचे वडील आमच्या बरोबर आले, ते 73 वर्षाचे, ते तर खाली उतरून गेले.
आणि मग त्यांनी नेहमीप्रमाणे डॉक्टर महाजनांची आठवण काढली. ते बघितलं ना, 100 ते पूर्ण नाही, म्हणजे 100पर्यंत पोचू शकले नाहीत, पण 90मध्ये अगदी 99 वर्षाचे होईपर्यंत सुद्धा ते गडावर येत होते. तर त्यामुळे वयावर हे काही आहे असं अवलंबून नाहीये, असं त्यांनी माझं मत, की मी शरीराला झेपत नसेल तर थांबायला पाहिजे, हे वय लक्षात घेता मी याकडे मी जास्त महत्व द्यायला पाहिजे असं मी म्हटलं. ते त्यांनी खोडून काढलं की वयाचं काही नाही म्हणून. पुढे वाडेकर असं मला म्हणाले की त्याचबरोबर श्वसनाचा व्यायाम करणं, पर्टिक्युलरली प्राणायाम खूप महत्वाचा आहे. श्वासोश्वासाची शक्ती वाढवणं पण महत्वाचं आहे. हे अगदी मला मान्य आहे. त्याच्यानंतर कमाल म्हणजे ते वाडेकर जे आहेत ना, ते शंख वाजवतात. तर ते म्हणाले की माझी श्वासोश्वासाची शक्ती वाढवण्याकरता शंखनाद मला खूप उपयोगी पडतो. अरे, हे आमचं सगळं बोलणं ना एकदम इतके पटकन झालं आणि इतकं इंटरेस्टिंग होतं. आणि मी ऑलरेडी शशीशी बोलून तो व्हिडिओ रेकॉर्ड करून मोबाईल बंद करून ठेवलेला होता आणि त्या बोलण्यात मी इतका गुंतून गेलो की मी ते व्हिडिओ रेकॉर्ड करायचंच राहिलं. म्हणून मी म्हटलं की चला आता हे तिसरी जी पाण्याची सरबताची टपरी आहे ना, इथे मी ठरल्याप्रमाणे विश्रांती घेतलेलीच आहे. तर इथे मगाशी जे झालं, शशीचा व्हिडिओ केल्यानंतर जे आमचं बोलणं झालं ना वाडेकरांबरोबर, तर ते इथे रेकॉर्ड करावं म्हणजे लक्षात राहील, कारण खूप महत्वाचे मुद्दे आहेत. की केवळ सवय आहे म्हणून आपण येतोय असं नाही, तर आपल्याला सिंहगडावर आल्यामुळे आनंद मिळतो म्हणून आपण येतो आहे. तर सवयीमुळे येतो नाही, तर आनंद मिळतो म्हणून येतो. आणि आनंद मिळण्याकरता जेवढं यावंसं वाटतं, ज्यावेळेला यावंसं वाटतं, इतकंच काय नाही, इतकंच काय, समजा वेगवेगळ्या मार्गाने, म्हणजे काही लोक तर तुम्हाला कल्याण दरवाजानी येतात, काही तर रस्त्यानी पण चालत येतात, काही लोक रात्री किंवा पहाटे येऊन तारे वगैरे बघतात. तर वेगवेगळ्या प्रकारांनी हा सिंहगड वर येणं आपण एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. तुम्ही म्हटलं याची नोंद घेणं फार आवश्यक आहे ना. चला, पाणी पितो आणि निघतो. तर दत्ता, प्रश्न असा आहे की आज मी उशिरा आलो आणि 7:45ला मी पायथ्याशी होतो. 7:45 वाजता मी सिंहगडावर निघालेलो आहे असा एक छोटासा व्हिडिओ केला आणि चालायला लागलो. अरे, मला इतकं ऊन लागलं ना, काय विचारू नका. आयुष्यात पहिल्यांदा मी पहिली जी सरबताची टपरी आहे ना तिथे थांबलो, आणि कारण खूप ऊन लागलं म्हणून तिथे थांबलो, पाणी बिणी प्यायलो, जरा विश्रांती घेतली. तेव्हा माझ्या असं मनात आलं की बहुतेक आज आपण काय वरपर्यंत जात नाही है ना, म्हणजे जाऊ शकणारच नाही असं माझ्या मनात आलं. तर ते दुसरी जे सरबताची टपरी येते ना, तिथे तो शशी मला भेटला. तर शशीला मी काय म्हटलं, मला नाही वाटत मी आज वरपर्यंत जाईन असं. तर तो मला काय म्हणाला माहितीये का, की तसं करू नको. एकदा जर तू नाही म्हणालास की तो शरीर तुमचं पट माग इकडे की मग तू जाऊ शकत नाही. म्हणजे एकदा मन खच्चीकरण झालं की वरती जाऊ शकत नाही थोडक्यात. म्हणजे मग तुझं सिंहगडवर येणं बंदच होईल किंवा तुझा उत्साह किंवा एकदा माघारी गेल्यानंतर असं वाटतंय चला काय होत नाही, जाऊ द्या, चला माघारी जाऊ असं करून ते मागच राहतो, पुढे जाऊ शकत नाही. आणि मनाला आपण विचारलं ना, हे बळजबरीने चला केलं की मग ती आपल्याला आदत लागते, म्हणजे सवय होते. तुमचंही असंच मत आहे? तुमचं असंच मत आहे? माझं मत तसंच आहे. माघारी जायचं ना, इमर्जन्सी शरीर समजा साथ देत नसन किंवा काही दुखत असन किंवा काय झालं असन तर माघारी जाऊ शकतो. पण शरीराला जर काही होत नसन तर तुम्ही माघारी जाऊ शकत नाही. आणि असं वाटलंच बिनकामीच माघारी चालावं, मग पुढच्या वेळेला पण म्हणतो आता बरं झालं आपण इथपर्यंत आलो होतो ना, पुढल्या वर्षी जरा थोडंसं पुढे जावं आणि परत माघारी जावं. असं करून आपण
मागं मागं सरकतो, पुढं पुढं सरकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पुढं पुढं पाऊल टाकायचं, जेणेकरून आपलं आयुष्य वाढन आणि आपली चक्र होईल. आणि थोडक्यात जो सिंहगड आपला पूर्ण केला तो आनंद वेगळा, आणि अर्ध्यातून जाणं तो आनंद वेगळा. अर्ध्यातून किती केलं तरी अर्धाचा आनंद मिळणार तुम्हाला, आणि पूर्ण केलं म्हणजे हवा किल्ला मी पूर्ण लढलो चढलो म्हणजे ह्याचा एक निसर्गाचा आनंद वेगळा असतो. आणि वरती टॉपला गेल्यानंतर एक स्वर्ग भेटतो, आणि त्या स्वर्गात पोचल्यासारखं आपल्याला वाटतं की काय नाही 10 मिनिटं लागली आपल्याला वरती यायला, चढायला उशीर झाला, पण स्वर्ग भेटला. हे आनंद आहे स्वर्गात जाण्याचा. ज्यावेळेला टपरीवरती पोचन, सरबत प्यान, थंड व्हान, आणि मग निवांत बसान, तर तुमचा सीन पण संपून जाईल. सीन संपला की वाटलं तर यायला आपण चढून आलो का नाही हे पण वाटत नाही. त्यामुळे हे नित्यनेम चालू ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. दत्ता, तुमचं हे सरबताचं हॉटेल आहे, तुम्ही इथे बसून दिवसभर बसून सरबत विकता है ना. बरोबर. त्याच्यानंतर तुमचा जन्मच इथे गेलेला आहे है ना. तुम्ही काय ऊन पाऊस थंडी वारं सगळ्यामध्ये चढलेला उतरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे म्हणायला सोपं आहे ते, पण अरे आज किती त्रास झाला. आज 42 का 43 टेम्परेचर आहे. काल तर सगळ्यात जागतिक म्हणजे आपल्या भारतात आहे ना सगळ्यात जास्त टेम्परेचर कालचा दिवस होता. काय म्हणता? हो, मला नव्हतं माहिती. तुम्हाला मला बातमीला कळालं. मला काय माहिती होतं, मला बातमीला कळालं की सगळ्यात आज कालचा टेम्परेचर जास्त होता. अरे हो, पण मग मला एक सांगा, दोघं जण दिसत नाही, दिसतंय नाही. तर मग मला एक सांगा की आपण हाऊस म्हणून येतो, आपल्याला मगाशी तुम्ही जे बोललात ना की आपण वर जाऊन पोहोचलो की मग आपल्याला खूप आनंद होतो, त्या आनंदाकरता आपण येतो की नाही ते है ना. आपण काय व्रत घेतलाय म्हणून बळजबरीने येतो असं नाही ते, बरोबर ना. केवळ ठरवलंय म्हणून येतो असं नाही, आनंद होतो म्हणून. मग एखाद्या वेळेला जर परिस्थिती अशी असेल की नाही आनंद होतोय, खूप त्रास होतोय, तर एखाद्या वेळेला आपण नाही आलो तर पुढच्या वेळेला परत येणार, पुढच्या वेळेला आपल्याला वाटेलच ना. जर आपण यायचं नक्की ठरवलेलं आहे बरोबर तर आपण येऊच ना पुढच्या वेळेला. यावंच लागेल. तुमचं शरीर त्या तिकडे वळलेलं असतं बरं का. तुमच्या शरीराला ती वाट माहिती झालेली असते, तुमच्या पायाला ती वाट माहिती झाली असते, त्याच्यामुळे ती पावलं येत ना तुमची आपोआपच तिकडे वळतात. हा मला पण अनुभव आला की जर मी गेलो नाही सिंहगडला तर मला चुकल्यासारखं होतं. नंतर समजा मी ठरवलं होतं की शुक्रवारी यायचं, नाही आलो तर नंतर चुकल्यासारखं होतं. आणि त्याच्या आधीचं जे आहे ना त्यावेळेला आपल्याला असं अरे उद्या जायचंय मग तयारी करतो, रात्री लवकर झोपतो, पहाटे जाग येते, ओढ लागते. ती ओढ म्हणजे आनंदाची ओढ आहे. थोडक्यात आनंदाची ओढ आहे. तुम्हाला कष्ट होत्यात, घाम गळतो, सगळं होतं, पण त्या घामातून तुम्हाला आनंद मिळतो. पण आनंद जर घ्यायचा आहे तर तो सिंहगडावर वेगवेगळ्या पद्धतीने घेता येतो. आता तुम्ही सांगता की काही लोक तिकडे समोर जातात, काही लोक इकडनं मेटावरनं कुठेही जा, इकडच्या वाटेने जातात. बरोबर आहे. काही काहींना असं वाटतं आपल्या आता ही वाट आहे ना रोजची पायाखालची झाली, मग आपण ह्याच्यापेक्षा अवघड वाट पाहिजे किंवा ह्याच्यापेक्षा आपल्याला स्टॅमिना वाढवायचा आहे, मग आपण अवघड वाटेने चला. जेणेकरून हा किल्ला तर सोपा आहे, पण आपल्याला जर समजा हरिहरगडला जायचं किंवा लांब मोठ्या किल्ल्यावर तरी राजगडला जायचं, तोरण्याला जायचं, तर आपल्याला मोठा ट्रेक करायचा आहे. मग आपल्याला शॉर्टकट पकडला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्रास झाला पाहिजे, पायाला मसल वाढले पाहिजेत, म्हणून तो आपण सुरुवात करतो. ते दोघं जण नवरा बायको गेले ना सॅक घेऊन ते हिमालयात फ्रेंडशिप पीक वर जाणार आहेत, म्हणून ते प्रॅक्टिसला आले. अरे नाही, पण मला एक सांगा, आता मगाशी ते जे गृहस्थ गेले ना तर त्यांना उन्हाचा काही त्रास होत नव्हता, पण मला काय एवढा उन्हाचा त्रास होतो. काय झालं, उन्हाचा त्रास होतो. तुम्ही सावलीतून आहे ना डायरेक्ट उन्हात येता आणि थंड हवेतून डायरेक्ट होता. आता काय काय लोक बघा एसी मध्ये ना डायरेक्ट जर बाहेर आली ना तर त्यांचं युक्त शरीराचं टेम्परेचर वाढतो, कारण ते शरीराला सवय नसते ना गार एकदम गरम पाण्याची, त्यामुळे त्यांचं लाई होती शरीराची. आणि तुम्ही नॉर्मल रेट आता सकाळी बघा, सकाळी कवळं ऊन लागतं, बरोबर, कवळं ऊन लागता निबार लागतं, आणि तुम्ही अचानक जर 10 वाजता बाहेर निघाला तर तुम्हाला टेम्परेचर 10चं म्हणजे 100 डिग्री टेम्परेचर मिळणार तुम्हाला. आणि सकाळी 9 वाजता 7 वाजल्यापासून तुम्हाला ऊन जे लागत असतं ना त्या उन्हाची तुम्हाला सवय राहते. आलं लक्षात? म्हणून ते ऊन पुढे जाणवत नाही तुम्हाला 12चं ऊन, कारण तुम्ही सकाळपासून जर 9 वाजल्यापासून जर उन्हात चालत असाल तर तुम्हाला ते 12चं ऊन जाणवणार नाही. तुमचं म्हणणं काय माहिती, आता किती 10 वाजलेत ना, तो समजा मी आता वर गेलो आणि उतरायला लागलो तर उतरताना 12 वगैरे वाजलेले असतील,
तर त्यावेळेला मला या उन्हाचा एवढा त्रास होणार नाही, कारण मी सकाळपासून उन्हात आहे. बरोबर आहे, त्या लेवलमध्ये उन्हात आहे म्हणून त्यामुळे तुम्हाला ऊन जास्त जाणवणार नाही. हा, जो माणूस डायरेक्ट घरातून डायरेक्ट उन्हामध्ये 11-12 वाजता उन्हात चढायचा, तो त्याला उष्माघात होऊ शकतो किंवा डिहायड्रेशन होऊ शकतं, इथं काही होऊ शकतं इथं. त्याच्यामुळं त्यांनी सोबत पाणी घेणं, सावलीचा प्रकार घेत 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 पुढे जाणं हेच महत्वाचं. त्याने अतिपणा करू नये की मी माझ्याकडे स्टॅमिना आहे, माझ्याकडे हे ते, असं काही करू नये, जेणेकरून आपला स्टॅमिना वाचवला पाहिजे. आता ह्या उन्हामुळे इतकं बेकार परिस्थिती होऊ नये. पण उन्हात चालण्याचा स्टॅमिना कसा वाढवायचा? उन्हात स्टॅमिना वाढवायला आहे ना, सकाळी 6ला बारातून बाहेर पडायचं आणि 12 वाजेपर्यंत चालत, 12 वाजेपर्यंत ऊन, म्हणजे 1च्या टायमाच्या आत तुम्हाला ते उन्हाचा टेम्परेचर सवय झाली पाहिजे. जेणेकरून हे जर सवय झाली ना, तर तुमचा पाऊस काळ, आता उन्हाळा संपला आणि डायरेक्ट पाऊस काळ चालू झाला तर तुम्ही आजारी पडणार नाही. का तर ते ऋतू तुम्हाला चेंज करायला सवय झालेली. उन्हाळा झाला की पावसाळा, कारण तुम्ही शरीर घेऊन बाहेर आहे. ऊन बघितलं, पाऊस बघितला, हिवाळा बघितला, आणि जर तुम्ही विचार केला आता हे लय पाऊस आलाय, बाहेर नको निघायला, आजारी पडल, पण तुम्ही उन्हाळ्यात जर बाहेर पडला असेल ना, तर पावसाळ्यात तुम्हाला काहीच होणार नाही. बरं, पण मग मगाचा आपला जो विषय चाललेला होता ना, की ते हे जे घेतलेलं होतं ना, याने पण गरम होत होतं, तुम्ही माझी चेष्टा करत होता का सिरियसली तुमचं असं मत आहे की छत्री जास्त बरी पडेल म्हणून? छत्री जास्त पडेपर्यंत काय माहितीये का, टोपी किंवा हे फडकं बांधण्यापेक्षा काय होतं, छत्री आपण वरचे वर पकडतो आणि आपल्याला हवा लागते, आणि कापड काय करतं, आपलं ऊन लागू नये म्हणून वाचवतं, पण आतमध्ये गरम करतं, आतल्या बाजूला गरम करतं. आपलं बघा, आपण शर्ट जर घातले, काळे कपडे जर घातले तर ते गरम होतात, असं वाटतं आपल्याला फेकून द्यावं. मग कापड जर शरीरावर जर असेल ना, तर जाड कापड जर असेल बघा जीन्स सारखं, तर ते फेकून द्यावं असं वाटतं. त्याचं कारण बाहेरची हवा घेत नाही ती. ऊन ठीक आहे, ऊन नाही लागत, पण हवा तर शरीराला लागली पाहिजे ना. चढताना शरीर तुमचं गरम होतं, म्हणजे आतलं गरम आहे ना, ते कपड्याच्या बाहेर जात नाही. आतून गरम होतं ना, ती कपड्याच्या बाहेर जात नाही. पुढच्याला मी छत्री आणून बघतो कसं वाटतं. छत्री बघायची, मस्त कॉलरला अडकवायची, आपल्याला ऊन संपलं ना, मस्त कॉलरला अडकवायची, टाईल मध्ये चालायचं. आणि जबरदस्त विचार वाटलाच की टेकायचंय, ह्याचा अवघड परिस्थिती आहे, ते छत्रीचा दांड हातात धरायचा आणि छत्री टेकवायची, जेणेकरून तुम्हाला काठीचा उपयोग होईल आणि छत्रीचा उपयोग, छत्रीचा काठीसारखाही उपयोग करायचा आणि सावली करताही उपयोग, आणि पावसात पण विचार, आणि पावसाळ्यामध्ये पण उपयोग करायचा. छत्री 2 in 1, 3 बनायचं, 3 1 काठी, ऊन आणि पाऊस तिन्ही करतात. बरं, पण आता एवढं सगळं आपलं बोलणं झालंय, तर मी तर मगाशी येताना आता दत्तापर्यंत जाऊ, सरबत पिऊ, म्हणजे बेटापर्यंत जाऊ आणि अर्ध्या वाटेत परत जाऊ असं ठरवलं होतं. पण मग आज मी परत गेलो तर काही बिघडणार नाही ना? नाही, बिघडायचं काही नाही, बिघडायला काय वाटत नाही बिघडायला. पण तुमचा नेम आहे आता माझ्यापाशी सरबत प्यायचा, बरोबर. आता परत तुमचा नेम काय झाला, मनात काय आलं तुमच्या, ह्याला तिथं जाऊन जेवण करायचं, मस्त पडी मारायची झाडाखाली. म्हणजे अर्ध मन काय वाटतंय, आता एक टपरी पास झाली, आता दुसरी टपरी पास करायची, आणि तिथं गेल्यानंतर काय जेवायचंय आणि झाडाखाली सावलीखाली ताणून द्यायचं, निवांत 4 वाजता उतरायचं खाली. म्हणजे तो कार्यक्रम चांगला आहे बरं का, मी दिसतोय ना, तो कार्यक्रम चांगला आहे. पण मी पुढच्या वेळेला करतो. आज मला वाटतं मी इथून उतरतो खाली. नाही, काय हरकत नाही, तुम्ही उतरा खाली, पण तुमच्या मनात राहणार आहे ते. अर्ध्यातून गेला, अर्ध्यातून माझ्या मनात राहणार म्हणजे काय माहितीये का, की मला काही म्हणजे मागच्या वर्षी मला जेव्हा ते ब्लड प्रेशर आणि डायबेटीस म्हणजे शुगर बिगर त्रास झाला तर, आणि मला डॉक्टरनी बेड रेस्ट घ्यायला सांगितली ती, तर त्यावेळेला मी त्याच्या 2-1 आठवडे मी झोपून होतो. त्याच्यानंतर मी यायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा मी आलो होतो ते फक्त मेटापर्यंत अर्धाच आलो होतो. एवढ्या वर्षामध्ये मी पहिल्यांदा त्यावेळेला जेव्हा सिंहगडावर आलो जवळजवळ महिन्यानी, तर तो फक्त मेटापर्यंत आलो, तो अर्ध्यात, आणि तिथून परत गेलो. नाही तर मी कधी अर्धा सिंहगड कधीच नाही, म्हणजे कायम वरपर्यंत गेलेलो. मान्य, पण आता तुम्हाला वरपर्यंत जाताय, आता पण तुम्ही वरपर्यंत जाताय, त्याचं कारण काय, आता गेल्यामुळे तुमचा डायबिटीस कमी झाला,
तुमच्या किंवा दुसरं काय होतं ते पण कमी झालं, तुमचं ब्लड प्रेशर कमी झालं. म्हणजे इथं आल्यानंतर सगळंच कमी होतं. लक्षात का? कमी होतं पण वय वाढतं. असं म्हणतात ते खरं आहे बरं का. शरीरातलं रोग कमी होतात पण वय वाढतं. याचा अर्थ काय आहे, शरीर आपलं रोगाला प्रतिकार शक्ती वाढवण्याची ताकद देतं. खरं खरं. आणि ते जर ताकद नाही मिळाली की आणखीन रोग तयार होतात. घरी बसतो आपण, चरबी वाढते, साखर वाढते, अनेक काही त्रास होतात, उधरायचे, किडनी फेल होती, लई प्रकार होतात. घरी बसलं ना की सगळे प्रकार होतात, सगळं होतं. आणि मग घरी गादी मिळते झोपायला, पाणी मिळतं, एसी मिळते, पंखा मिळतो. ह्याच्यात शरीराला असं वाटतं की आपल्याला लई सुख भारी, आपण दुनियातला एक नंबर माणूस भारी. पण कष्ट करून घाम गळा ना, ह्याच्यात खरा आनंद आहे. खरे झोपून आनंद भेटू शकत नाही आणि आयुष आराम करून आनंद भेटू शकत नाही. गडावर येणाऱ्याचा प्रत्येकाचा अनुभव आहे बरं का, की गडावर आलं की रोग बरे होतात, बरोबर, आणि आयुष्य वाढतं. गड किल्ले हे सगळे आहेत ना आयुष्य वाढवण्याकरता शिवाजी महाराजांनी तयार करून जेणेकरून त्यांचे सैनिक आहे ना, विचार करा ना, एका एका गडावरती 3-3 वेळा लढाई करायची. आणि ते पण एक गड. आता बघा, ज्या वेळेला पुरंदरचा तळ झाला त्यावेळेस 23 किल्ले माघारी दिले. म्हणजे आता 23 किल्ले परत जिंकायचे म्हणजे माणसाला परत स्फुरण पाहिजे का नको. मग आता विचार करा, ते सैनिक, आपण एकदा गड जिंकल्याला सहजपणे त्यांच्या हातात दिला आणि आता परत जिंकायचं म्हणलं की आपल्याला परत एनर्जी येऊन परत माणसं मारत्यान, परत एनर्जी आणि परत लढायचं. म्हणजे हे बळ जे देतो ना तो गड देतो. कारण गड किल्ले चढताना तो तुमचं आणखीन बळ वाढतं, शरीराचा थकवा दूर होतो. आठवड्यातून 1 दिवस जरी आला ना तरी माणसाला फ्रेश होतं. हे खरं आहे. रोजचं जमत नाही. शेवटी माणसाला पैसा कमवायचा असतो, व्यवहार असतो, घरदार असतं, बायका पोरं असतात, त्यांना वेळ द्यावा लागतो, सगळीकडे द्यावा लागतो. पण 1 दिवस हा आपल्या शरीराकरता ठेवायचा. आठवड्यातनं 1 दिवस आपल्या शरीराकरता. अरे काय म्हणतात, अरे तो गरम झाला, चला थांबू आता. उशीर झाला तरी घरी घेणार नाही, लवकर आला तरी घरी घेणार, वेळेत आला तर नाही. मी सिरियसली विचारतोय, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही 2 वेळेला लागोपाठ 2 वेळेला गड चढलात आणि नंतर मग याला जातो वर कोंढाणेश्वरला. म्हणजे फक्त पुणे दरवाजापर्यंत नाही जात तुम्ही? पहिली राऊंड पुणे दरवाजा असते, पण नंतरची राऊंड ही टेम्पल, कोंढाणेश्वर टेम्पल, तिथं जरा मेडिटेट करायचे, यायचं. काय सांगताय? पर या सगळ्याला किती वेळ लागतो? पहिल्यांदा किती वेळ लागतो, दुसऱ्यांदा किती वेळ लागतो ना? पहिल्यांदा 45 मिनिटं लागतात चढायला फक्त, आणि दुसऱ्यांदा 1 तास. बघा माझा व्हिडिओ पण खूप गरम होतो आहे तो या उन्हामध्ये, आणि तुम्ही 2 वेळेला चढतात, कसं काय शक्य आहे राव? अरे मी सकाळपासून ना या गोष्टीच्या शोधात आहे की मला या उन्हाचा खूप त्रास होतोय, मला चढवत नाहीये, तर या उन्हाळ्यात सुद्धा वर चढता यावं याच्याकरता काय करावं, या गोष्टीच्या मी शोधात आहे. आणि तो तुम्ही तो 2 वेळेला करता राव, कमाल आहे तुमची. देवाची कृपा. देवाची कृपा. कुणावर आहे? तुमचं नाव काय? हेमंत फराटे. हेमंत फराटे. फराटे ना? येस, हेमंत फराटे. 2 आठवड्यातून एकदा 1 दिवस 2 किंवा 3 वेळेला सिंहगडवर येतात आणि दररोज सकाळी रनिंग करतात. ते कमाल आहे. नेहमीसारखं माझ्या मागे दिसणाऱ्या सिंहगडावर जाऊन आलो असं आज काही मला म्हणता येणार नाही, कारण मी आज फक्त मेटापर्यंतच गेलो आणि खाली आलो. कारण अरे काय सांगू, आज सकाळी वर चढायला सुरुवात केल्यापासून मला उन्हाचा इतका त्रास झाला की काय विचारू नका. मी प्रत्येक सरबताच्या टपरीवर थांबत दत्ताची जी मेटावर टपरी आहे ना तिथे पोचलो. वाटेत थांबल्यानंतर जे लोक भेटले त्यांच्याशी गप्पा मारल्या. सगळ्यांच्याकडनं या उन्हामध्ये गड चढण्याकरता कशी तयारी करावी याचं मार्गदर्शन घेतलं आणि दत्ताकडे सरबत पिऊन परत खाली आलेलो आहे. तर आज मी सिंहगडाच्या मेटापर्यंत जाऊन आलो.
हा 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 असं फक्त मला म्हणता येईल.